आपल्या सगळ्यांसोबत असा एक प्रसंग नेहमी घडतो बघ. एखादं अत्यंत महत्त्वाचं काम असतं, ज्याची डेडलाईन अगदी जवळ आलेली असते. आपण लॅपटॉप उघडतो, एकदम तयारी करतो. आणि स्वतःला ठामपणे सांगतो की आता पुढचे 2 तास फक्त फोकस. हो, अगदी. पण होतं काय, लॅपटॉपची स्क्रीन चालू होते आणि आपला हात नकळत मोबाईलकडे जातो. खरंय. आणि डोक्यात एक साधा विचार येतो की फक्त 2 मिनिटं काही महत्वाचा मेसेज आलाय का बघते. बरोबर. आणि त्या एका साध्या विचाराने सुरू झालेलं हे चक्र कधी आपला 1-1.5 तास गिळंकृत करून टाकतं हे आपल्याला समजतच नाही. आणि जेव्हा आपण भानावर येतो तेव्हा काम तर बाजूलाच राहतं, पण एक अनामिक भीती आणि म्हणजे एक अपराधीपणाची भावना मनात घर करून बसते. नक्कीच. आणि मग त्या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतःलाच एक अत्यंत सोयीस्कर असा खोटा दिलासा देतो. आपण म्हणतो की आता मूड राहिला नाहीये. किंवा आजची ती योग्य वेळ आता निघून गेलीये. उद्या सकाळी एकदम फ्रेश माइंडने आपण नव्याने सुरुवात करू. हो ना. आपण सतत एका परिपूर्ण वेळेची, एका योग्य मुहूर्ताची वाट बघत बसतो. पण उद्याची ती सकाळ कधीच तशी येत नाही जशी आपण आदल्या रात्री डोक्यात ठरवलेली असते. कधीच नाही. आणि हेच तर सर्वात मोठं दुष्टचक्र आहे. तर या आपल्या नव्या सखोल चर्चेत सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका समस्येवर बोलणार आहोत जी आजच्या घडीला आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला पोखरून काढत आहे. कामं पुढे ढकलण्याची सवय, आळस आणि हे डूम स्क्रोलिंग नावाचं आधुनिक खूळ. तसं पाहिलं तर आपल्याला वाटतं की हा आजार फक्त आजच्या या स्मार्टफोनच्या युगातच निर्माण झालाय. पण आज आपण यावरचा एक असा जालीम उपाय बघणार आहोत जो तब्बल 400 वर्षांपूर्वीच लिहून ठेवला गेलाय. आज आपण दासबोध या ग्रंथातील विशेषतः प्रयत्नवाद या संकल्पनेचा सखोल अभ्यास करणार आहोत. आणि या चर्चेचा मुख्य उद्देश कुठल्याही प्रकारची धार्मिक किंवा केवळ साहित्यिक चर्चा करणे हा अजिबात नाहीये. आपला उद्देश अतिशय स्पष्ट आणि व्यावहारिक आहे. म्हणजे नशिबावर विसंबून न राहता आपण मॅसिव्ह ॲक्शन म्हणजे प्रचंड कृती कशी करू शकतो हे शोधायचं आहे. अगदी बरोबर. आळसाच्या जाळ्यात न अडकता कृती करण्यामागील विज्ञान आपल्याला दासबोधाच्या आधारे उलगडायचे. कारण त्या काळात केलेलं मानवी मनाचं विश्लेषण आजच्या या माहितीच्या विस्फोटाच्या काळातही अचूक लागू पडतं. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आपण कामं का टाळतो हा प्रश्न जितका साधा वाटतो ना, तितकाच तो गुंतागुंतीचा आहे. कारण आळस ही सुरुवातीला खूप म्हणजे आरामदायी वाटणारी गोष्ट असते. हो, कारण जेव्हा आपण एखादं कठीण काम टाळून सोफ्यावर पडून राहतो तेव्हा मेंदूला एक प्रकारचा खोटा आराम मिळतो. बरोबर. पण मग काही वेळाने अचानक आपल्याला खूप रिकामं, हताश आणि उदास का वाटायला लागतं हा माझा मुख्य प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर दासबोधात अत्यंत कठोरपणे दिले आहे. आळस ही खूप फसवी प्रवृत्ती आहे. दासबोधात स्पष्ट म्हटले की आळसामुळे माणसाला कधीच सुख लाभू शकत नाही. तो उदास होतो आणि सर्व प्रकारे तो नागवला जातो. म्हणजे रामदास स्वामी आळसाला केवळ वेळेचा अपव्यय मानत नाहीत. ते याला थेट मानसिक उदासी आणि करंटेपणा म्हणजे दारिद्र्याशी जोडतात. जेव्हा आपण एखादे आवश्यक काम टाळतो तेव्हा आपल्या मेंदूला जाणीव असते की आपण कर्तव्यापासून पळ काढतोय. अच्छा, म्हणजे आपला मेंदू आपल्याला आतून जज करत असतो. अगदी. आणि यामुळे मेंदूत डोपामाइन या रसायनाची ती नैसर्गिक पातळी तयार होत नाही जी एखादे काम पूर्ण केल्यावर मिळणाऱ्या समाधानातून मिळते. म्हणजे आपण जे तासनतास मोबाईलच्या स्क्रीनवर बोटे फिरवत राहतो त्यातून मिळणारं समाधान हे अत्यंत वरवरचे असते. हो. आणि आतून आपला मेंदू एका अपराधीपणाच्या ओझ्याखाली दबलेला असतो. म्हणूनच ती तात्पुरती मजा नंतर एका दीर्घकालीन नैराश्यात किंवा मानसिक थकव्यात रूपांतरित होते. आपण शारीरिक काहीच करत नाही तरी आपण भयंकर थकून जातो. अगदी तंतोतंत. जेव्हा आपण कृती करत नाही तेव्हा आयुष्यातील ती रिकामी पोकळी या नैराश्याने भरून निघते. आणि सर्वात रंजक गोष्ट सांगू? काय? या नैराश्यावर पांघरुण घालण्यासाठी माणसाचा मेंदू एका अत्यंत सोप्या मार्गाचा शोध घेतो. तो मार्ग म्हणजे नशीब किंवा नियतीवर हवाला ठेवणे. अरे हो. आपण लगेच म्हणतो की माझ्या नशिबातच हे नाहीये किंवा माझी वेळ अजून आलेली नाही. पण दासबोधात या नशिबावर अवलंबून राहणाऱ्या प्रवृत्तीचे अक्षरशः वाभाळे काढले आहेत. तिथे एक अतिशय स्पष्ट सूत्र आहे. जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले, येर ते बोलतची राहिले करंटे जन. क्या बात है. याचा अर्थ असा की ज्यांनी अपार कष्ट केले तेच खऱ्या अर्थाने भाग्याचे धणी झाले आणि जे फक्त नशिबाच्या आणि मुहूर्ताच्या गप्पा मारत राहिले ते तसेच कफल्लक राहिले. अगदी हेच. इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. नशिबावर विसंबून राहण्याची ही जी वृत्ती आहे ना,
ती एका विशिष्ट प्रकारच्या भ्रमातून येते. कोणता भ्रम? म्हणजे आपण एक मोठं भव्य आणि सुंदर जहाज बांधतो, पण त्यात इंजिनच बसवत नाही आणि आपण फक्त या आशेवर समुद्रात बसून राहतो की कधीतरी एक अनुकूल वारा येईल आणि तो आपल्याला आपल्या इच्छित स्थळी घेऊन जाईल. हे उदाहरण खूप छान आहे. म्हणजे हार्डवेअर शिवाय सॉफ्टवेअर चालवण्याची ही अपेक्षा आहे. प्रत्यक्ष कृती काहीच नाही, पण फळाची अपेक्षा मात्र आभाळा एवढी. आणि हाच भ्रम तोडण्यासाठी प्रयत्नवाद नावाची अत्यंत प्रबळ संकल्पना दासबोधात मांडली आहे. निसर्गाचा एक अत्यंत साधा आणि सरळ नियम तिथे वारंवार येतो. आधीन कष्ट मग फळ. कष्टची नाही ते निर्फळ. आधी कष्ट मग फळ. हो, हा केवळ एक सुविचार नाहीये, तर हा निसर्गाचा कॉज अँड इफेक्ट म्हणजे कारण आणि परिणामचा सिद्धांत आहे. कोणतीही ऊर्जा निर्माण करण्यासाठी आधी ऊर्जेची गुंतवणूक करावीच लागते. फळाची अपेक्षा करण्यापूर्वी श्रमाची गुंतवणूक ही अटळ आहे. नक्कीच. पण एक मिनिट, मला इथे थोडं थांबून एक वेगळा विचार मांडायचा आहे. मला हे पटतंय की कष्टविण फळ नाही, पण माझ्या मनात एक खूप मोठा विरोधाभास निर्माण होतोय. कसा विरोधाभास? जर आपण या तत्वाचा शब्दशः अर्थ घेतला की सतत कष्ट करत राहा, तर मग आपण आजच्या त्या टॉक्सिक हसल कल्चरचं समर्थन करत आहोत का? अच्छा, म्हणजे सतत काम करत राहण्याचं प्रेशर. त्याच्या 30शीत किंवा 40शीत त्यांना बर्नआउट येतो. अगदी तेच. जर दासबोध सांगतोय की फक्त कष्ट करत राहा, तर मग ह्या गाढवासारख्या राबण्याला आपण आदर्श म्हणायचे का? माझा आधुनिक मेंदू या गोष्टीला लगेच स्वीकारायला तयार नाहीये. हां, खरोखरच एक अत्यंत मार्मिक आणि आवश्यक असा प्रश्न आहे. आणि दासबोधातील प्रयत्नवादाचे खरे सौंदर्य याच प्रश्नाच्या उत्तरात दडलेले आहे. बरं, कसं काय? जर आपण सखोल अभ्यास केला तर लक्षात येईल की दासबोधात कुठेही आंधळेपणाने, दिशाहीन होऊन किंवा वेड्यासारखे कष्ट करायला सांगितलेले नाही. अच्छा. या ग्रंथात एका शब्दावर प्रचंड भर दिला आहे आणि तो शब्द आहे विवेक. तिथे एक अतिशय महत्वाचं सूत्र आहे, विचार न करितान जे केले ते वावगे व्यर्थ गेले. विचार न करितान म्हणजे विचार न करता केलेली कृती व्यर्थ जाते. अगदी बरोबर. कोणताही विचार, नियोजन किंवा संदर्भ न लावता केलेली कृती पूर्णपणे वाया जाते. म्हणजे मॅसिव्ह ॲक्शन याचा अर्थ केवळ डोळे झाकून धावणे नव्हे, तर ती कृती जाणीवपूर्वक घेतलेली असली पाहिजे. हो, आपण अनेकदा व्यस्त असणे आणि उत्पादक असणे या दोन गोष्टींची गल्लत करतो. हसल कल्चरमध्ये आपण केवळ व्यस्त दिसण्याचा प्रयत्न करतो. ते एका ट्रेडमिलवर वेगाने धावण्यासारखे आहे. तुम्ही खूप घाम गाळता, थकता, पण पोचता कुठे? कुठेच नाही. कारण तिथे दिशा नसते. दासबोध उत्पादक कष्टांबद्दल बोलतो. तुम्हाला काय मिळवायचे आहे, तुमची क्षमता काय आहे आणि त्यासाठी नेमका कोणता मार्ग योग्य आहे याचं भान म्हणजे विवेक. विवेकाने घेतलेली मेहनतच फळ देते. आंधळी मेहनत फक्त शरीर आणि मन थकवते. बरोबर. हे खूपच स्पष्ट करणार आहे. दिशाहीन पळण्यापेक्षा योग्य दिशेने चालणे जास्त महत्वाचे आहे. पण मग पुढचा आणि सर्वात कठीण टप्पा येतो, तो अंमलबजावणीचा. अंमलबजावणी. हो, म्हणजे हे सगळं ऐकायला, चर्चा करायला खूप प्रेरणादायी वाटतं. विवेकाने कष्ट करायचे हे समजले, पण याची सुरुवात रोजच्या आयुष्यात नेमकी कशी करायची? कारण जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, तेव्हा पुन्हा तोच जुना आळस आणि तीच जुनी सवय आपल्यावर स्वार होते. विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर कसे करावे? यावर मात करण्यासाठी दासबोधात एक अतिशय व्यावहारिक दिनचर्या किंवा पद्धत सांगितली आहे. आळसाचे चक्र कसे तोडायचे याचे सूत्र तिथे आहे. प्रातःकाळी उठावे, नित्य काहीतरी पाठांतरावे. सकाळी लवकर उठून पाठांतर. पण आजच्या काळात हे कसं लागू पडेल? याकडे केवळ एक जुन्या काळातील नियम म्हणून बघू नका. यामागील मानसशास्त्र खूप खोल आहे. दिवसाची सुरुवात लवकर करा आणि मनाला लगेच एखाद्या चांगल्या ज्ञानवर्धक गोष्टीकडे वळवा, असा याचा अर्थ आहे. अच्छा. जेव्हा आपण सकाळी उठल्याबरोबर पहिले काही तास स्वतःच्या नियंत्रणात ठेवतो आणि एखाद्या सकारात्मक काम पूर्ण करतो, तेव्हा आपल्या मेंदूत एक मोमेंटम किंवा गती निर्माण होते. सूक्ष्म सवयी किंवा मायक्रो हॅबिट्स म्हणतात, तसा असा प्रकार आहे तो. अगदी तसंच. आपण दिवसाच्या सुरुवातीलाच एक लहानसा विजय मिळवतो आणि तो लहानसा विजय आपल्याला असा आत्मविश्वास देतो की आपण पुढचे मोठे कामही करू शकतो. आपण स्वतःला एक पुरावा देतो की आपण आळशी नाही आहोत. नक्कीच. आणि यासोबतच वेळेचं महत्त्व सांगताना तिथे म्हटलंय, रिकामा जाऊ नेदी एक क्षण. म्हणजे एकही क्षण रिकामा घालवू नये. एकही क्षण नाही. मग विश्रांती कधी घ्यायची? याचा अर्थ असा नाही की तुम्ही विश्रांती घेऊ नये. विश्रांती घेणे हे सुद्धा एक जाणीवपूर्वक केलेले काम असू शकते.
पण रिकामे राहणे म्हणजे विनाकारण वेळ वाया घालवणे, स्वतःला जाणीवपूर्वक अर्थपूर्ण कामात गुंतवावून ठेवणे हा आळसावरचा सर्वात मोठा उपाय आहे. पण इथेच तर खरी गोची आहे ना. आजच्या जगात जिथे प्रत्येक ॲप, प्रत्येक नोटिफिकेशन आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी करोडो रुपये खर्च करतंय, तिथे आपण एकाग्र कसं राहायचं? हे मात्र खरंय. डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत. आपल्या आजूबाजूंना फोनवर सतत येणारे ईमेल्स, मेसेजेस, सोशल मीडिया. आपण काम करायला बसतो, पण आपलं मन दुसरीकडेच भरकटतं. शारीरिकदृष्ट्या आपण तिथेच असतो, पण मानसिकदृष्ट्या कुठल्यातरी दुसऱ्याच जगात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्मार्टफोन नसतानाही मानवी मनाचा हाच स्वभाव होता. खरंच. हो तर. या विचलित होणाऱ्या मनासाठी दासबोधात एक अतिशय समर्पक आणि सुंदर शब्दप्रयोग आहे, दुश्चितपणा. तिथे म्हटलंय की दुश्चित आळसाची रोकडी. दुश्चित आळसाची रोकडी. हा हा हा. म्हणजे काय? दुश्चितपणा म्हणजे मन एका जागी नसणे, हो. सतत विचलित होणे. आणि हे नीट समजून घ्या की या विचलितपणाला सुद्धा दासबोधात आळसाचाच एक प्रकार मानले आहे. बाप रे. म्हणजे शरीर एका जागी आहे पण मन दुसरीकडेच भरकटत आहे, हा सुद्धा आळस आहे. हो, हा सर्वात मोठा आळस आहे. हम्म. यावर उपाय काय तर तिथे स्पष्ट सांगितलंय, एकाग्र असावे मन. काम करताना मन पूर्णपणे एकाग्र असणे आणि सावधानता बाळगणे हे यश मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे ऐकताना मला आजच्या काळातील सखोल आणि एकाग्र काम, ज्याला आपण डीप वर्क म्हणतो ना, त्याची आठवण येते. हो, डीपवर्कची संकल्पना अगदी याच्याशीच जुळते. म्हणजे आपण एका भिंगातून मॅग्निफाईंग ग्लासमधनं सूर्याची किरणे कागदावर पाडतो, तेव्हा ती विखुरलेली किरणे एकत्र येऊन कागद जाळण्याची ताकद निर्माण करतात. बरोबर. पण तीच किरणं जर विखुरलेली राहिली तर कागद फक्त थोडा गरम होतो. आपलं लक्ष हे त्या सूर्याच्या किरणांसारखं आहे. अगदी अचूक उदाहरण. जेव्हा आपण आजूबाजूचे सर्व डिस्ट्रॅक्शन्स बंद करून केवळ त्या एका क्षणावर फोकस करतो, तेव्हा आपल्या कामाची गुणवत्ता कैक पटीने वाढते. दुश्चित्तपणा म्हणजे विखुरलेली किरणे आणि एकाग्रता म्हणजे ते भिंग जे थेट आग निर्माण करतं. किती उत्तम प्रकारे सांगितलंस हे. आणि जेव्हा आपण दुश्चित नसतो, मन एकाग्र असते, तेव्हा आपल्या कष्टाची पातळी आणि दर्जा दोन्ही सुधारतात. पण ही एकाग्रता साध्य करण्यासाठी दासबोधात आणखी एका गोष्टीवर खूप जास्त भर दिला आहे. कोणती गोष्ट? ती गोष्ट म्हणजे स्वावलंबन आणि स्वतःच्या यशाची जबाबदारी स्वतः घेणे. स्वावलंबन म्हणजे स्वतःचे काम स्वतः करणे. पण मला इथे एक प्रश्न पडतोय. विचार ना. आजकालच्या मॅनेजमेंटमध्ये आपण डेलिगेशनबद्दल खूप बोलतो. दुसऱ्यांना काम द्यायला शिकले पाहिजे असं मानलं जातं. मग स्वावलंबन आणि एकाग्रतेचा नेमका काय संबंध आहे? हे थोडे विरोधाभासी नाही वाटत? वरवर पाहतं तसे वाटू शकते, पण याचा अर्थ प्रत्येक लहान सहान काम स्वतःच करणे असा अजिबात नाहीये. मग याचा अर्थ काय? इथे स्वावलंबनाचा अर्थ ओनरशिप किंवा अंतिम जबाबदारी घेणे असा आहे. यशाची किंवा अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेणे हा प्रयत्नवादाचा गाभा आहे. अच्छा, ओनरशिप. हो. दासबोधात एक अतिशय स्पष्ट आणि थेट विधान आहे, जो आपणची कष्टत गेला तोची भला. म्हणजे जो स्वतः मैदानात उतरून परिस्थितीची पूर्ण जाणीव ठेवून कष्ट करतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. आणि याच्या विरुद्ध वागणाऱ्यांबद्दल काय? याच्या अगदी विरुद्ध परिस्थितीचं वर्णन करताना स्वामी म्हणतात, जो दुसऱ्यावरी विश्वासला तयाचा कार्यभाग बुडाला. जो स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो, त्याचे काम निश्चितच बुडते. अरे वा, आता माझ्या लक्षात येतंय. हे म्हणजे स्वतःच्या आयुष्याच्या गाडीचं स्टेअरिंग व्हील दुसऱ्याच्या हातात देण्यासारखे आहे. हो, अगदी तसंच. जर आपण आपले काम दुसऱ्याने करावे किंवा परिस्थितीने अचानक आपल्या बाजूने उभे राहावे म्हणून वाट बघत राहिलो, तर ती गाडी कुठे जाईल, कधी पोचेल किंवा पोचेल की नाही हे आपल्या हातात राहतच नाही. बरोबर. आणि जेव्हा गाडीचे नियंत्रण आपल्या हातात नसते, तेव्हा आपण साहजिकच रिलॅक्स होतो, आपलं लक्ष भरकटतं. स्वतःच्या यशाचे ड्रायव्हर स्वतःच बनणे हे एकाग्रतेसाठी सर्वात महत्वाचे आहे. अगदी बरोबर. जेव्हा आपण दुसऱ्यांवर किंवा परिस्थितीवर अवलंबून असतो, तेव्हा आपण केवळ आपली जबाबदारी झटकत नसतो, तर आपण आपले स्वतःचे नियंत्रणसुद्धा गमावून बसतो. आणि जिथे नियंत्रण नसते, तिथे फोकस निर्माण होऊच शकत नाही. म्हणूनच दासबोध आपल्याला वारंवार सांगतो की स्वतःच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी स्वतः घ्या. नशिबाच्या, वेळेच्या, परिस्थितीच्या किंवा दुसऱ्या माणसांच्या नावानं रडत बसण्यापेक्षा स्वतः मॅसिव्ह ॲक्शन घ्या. खरंच, हे सगळं ऐकताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की मानवी मन आणि त्याच्या सवयी शेकडो वर्षांपूर्वीही अगदी तशाच होत्या.
हो ना. त्या काळात मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, पण हा दुश्चितपणा आणि आळस हे शत्रू तेव्हाही माणसाला पोखरत होतेच. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी मानवी स्वभाव तोच राहतो. आणि त्यावरचे उपायही तेच राहतात: विवेक, प्रयत्नवाद, एकाग्रता आणि स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं. अगदी बरोबर. आणि आजच्या माहितीच्या अतिरेकात हरवून न जाता स्वतःचे ध्येय निश्चित करून आज आणि आता कृती करणे किती गरजेचे आहे हे या संवादातून अतिशय स्पष्ट होते. नक्कीच. या सखोल चर्चेच्या शेवटी मला दासबोधातीलच एका अशा सूत्राकडे लक्ष वेधायचे आहे जे या संपूर्ण प्रक्रियेत एका उत्प्रेरकाचे म्हणजे गती देणाऱ्या घटकाचे काम करते. असं कोणतं सूत्र आहे ते? ते थेट आपल्या सुरुवातीच्या मुद्द्याशी जोडलेले आहे. ते सूत्र आहे एकांताविषयीचे. दासबोधात म्हटले आहे, एकांती विवेक ठायी पडे. एकांतीन विवेक ठायी पडे. हो, याचा अर्थ असा की एकांतातच खऱ्या अर्थाने विवेक जागृत होतो आणि आपले विचार स्पष्ट होतात. म्हणजे गर्दीत आणि गोंधळात आपल्याला काहीच सुचत नाही. बरोबर. सतत माहितीच्या भडीमारात आपल्याला आपली स्वतःची दिशा सापडणं कठीण असते, पण जेव्हा आपण पूर्णपणे एकांतात स्वतःशी संवाद साधतो तेव्हाच आपल्याला योग्य दिशेने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. आणि मॅसिव्ह ॲक्शनची अचूक रणनीती आखता येते. अगदी तेच. बघ, इथेच तर आपण सुरुवात केली होती. आपण लॅपटॉप उघडून काम करण्यासाठी बसतो, तो आपला एकांतच असतो. हो. पण आजच्या जगात आपल्याला या एकांताचीच सर्वात जास्त भीती वाटायला लागलीये. आपण तो एकांत फक्त मोबाईल स्क्रोल करण्यासाठी किंवा स्वतःला विचलित करण्यासाठी वापरतो. आपण स्वतःच्याच खऱ्या विचारांना सामोरे जायला घाबरतो. पण जरा विचार करूया, जर हाच एकांत आपण प्रयत्नवादाची रणनीती आखण्यासाठी, स्वतःच्या कामावर सखोल आणि एकाग्रपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरला तर तो एकांत आपली सर्वात मोठी ताकद बनेल. हो ना? आपला एकांत आपल्याला घडवतोय की आतून कमकुवत करतोय? पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी एकांतात बसू आणि आपला हात नकळत त्या फोनच्या स्क्रीनकडे जाईल, तेव्हा आपण स्वतःला हाच प्रश्न विचारला पाहिजे. नक्कीच विचारलं पाहिजे. तो क्षण केवळ एका मेसेजपुरता नसतो. तो क्षण आपण आपलं नशीब स्वतः घडवणार आहोत की आळसाच्या स्वाधीन होणार आहोत हे ठरवणार असतो. याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचा हा प्रवास आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नवीन सखोल चर्चेसह.